अमर अकबर एंथनी, मुकद्दर का सिकंदर, द बर्निंग ट्रेन, दयावान, इन्साफ आणि यासारख्या अनेक चित्रपटातून 70-80चं दशक गाजवणारा हँडसम अभिनेता म्हणजेच विनोद खन्ना. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर म्हणजे सध्याच्या पाकिस्तानात पंजाबी कुटुंबामध्ये झाला. कमला आणि कृष्णचंद खन्ना हे त्यांचे आई वडील, त्यांच्या 3 बहिणी आणि एक भाऊ आहे. त्यांच्या जन्मानंतर भारताची फाळणी झाली आणि कुटुंब पेशावर सोडून मुंबईमध्ये स्थायिक झालं. मुंबईच्या सेंट मेरी स्कूल इथे त्यांनी काही काळ शिक्षण घेतलं. सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली. मधल्या काळात ते बोर्डिंग स्कूलमध्येही होते. तिथे असताना त्यांनी 16वा सावन सिनेमा पाहिला आणि त्यांना तो खूपच आवडला. मुघल-ए-आझम पाहून ते भारावून गेले. सिनेमाबद्दल त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झालं. परंतु क्रिकेट त्यांचं पहिलं प्रेम होतं. पण क्रिकेटमध्ये आपलं करिअर होऊ शकणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी सिनेमाकडे मोर्चा वळवला. सुनील दत्त यांनीच त्यांना सिनेसृष्टीत पहिल्यांदाच संधी दिली. मन का मीत चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका दिली. मस्तानामध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका केली. पूरब और पश्चिम मध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका केली. सच्चा और झूठामध्ये त्यांनी CID ऑफिसर साकारला. आन मिलो सजना मधील त्यांचा खलनायक खूपच गाजला. मेरा गाव मेरा देश मधील त्यांच्या खलनायकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हम तुम और वो मधून त्यांनी पहिल्यांदा प्रमुख भूमिका मिळवली. मेरे अपने मधील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं. अचानक या गुलजार यांच्या सिनेमात त्यांनी केलेल्या कामगिरीने त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली. इम्तिहान हा त्यांचा सिनेमा हिट झाला. हात की सफाईसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हेराफेरीमध्ये यांची अमिताभ यांच्यासोबतची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. मुकद्दर का सिकंदर हा त्यांचा एक सुपरहिट सिनेमा. लहू के दो रंग मध्ये त्यांनी दुहेरी भूमिका साकारली. अमर अकबर एंथनी मधील अमरला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. या सिनेमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कुर्बानी चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं नामांकन मिळालं. हमशकल सिनेमातील त्यांनी साकारलेल्या तिहेरी भूमिकांचं खूपच कौतुक झालं. क्षत्रिय या मल्टीस्टार सिनेमातही त्यांनी काम केलं. परंपरा हा त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. क्रांतीमधील त्यांच्या ACP मुळे त्यांच्या वाटेला खूप कौतुक आलं. वॉन्टेड मध्ये त्यांची भूमिका लोकांना आवडली. दबंग मध्ये त्यांनी साकारलेला पिता लोकांना खूपच भावला. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा त्यांचा चित्रपट त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला. गॉडफादर या पाकिस्तानी चित्रपटातही त्यांनी काम केलं. त्यावेळी ते बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. विनोद खन्ना हे राजकारणातही सक्रिय होते. ते 1998 ते 2009 आणि 2014 ते 2017 दरम्यान गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार झाले. त्यांनी संस्कृती आणि पर्यटन मंत्रीपद सांभाळलं. ओशो यांच्या संपर्कात आल्यानंतर काही काळाने त्यांनी सिनेमासृष्टीतून संन्यास घेतला. स्वामी विनोद भारती या नावाने ओशोंच्या नवसन्यासात दीक्षा घेतलेल्या खन्ना यांनी आश्रमात माळी म्हणून काम केलं. 1986 मध्ये ओशो आणि अमेरिका वादानंतर ते पुन्हा सिने जगात सक्रिय झाले. विनोद खन्ना यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार त्यांना मृत्यू पश्चात दिला गेला. त्यांना आजवर फिल्मफेअर, झी सिने पुरस्कार, स्टारडस्ट असे अनेक पुरस्कार मिळाले. गीतांजली तालेआर खान यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना अक्षय आणि राहुल असे 2 मुलं आहेत. दोघेही अभिनेते आहेत. 1985 मध्ये खन्ना यांचा गीतांजली यांच्याशी घटस्फोट झाला. त्यानंतर 1990 मध्ये कविता दफ्तरी यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. 27 एप्रिल 2017 रोजी त्यांचं आजारपणामुळे निधन झालं. आज या अभिनेताचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही विनोद खन्ना यांचे कोणते सिनेमे पाहिले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.